हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संविधानाच्या नावानं विरोधक देशाला मूर्ख बनवत आहेत। संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार सुरू। संविधान बदलण्याच्या चर्चांवर मोदींचं प्रत्युत्तर। काँग्रेसच्या काळातील कृषी मंत्री मला शिव्या देणाऱ्यांच्या रांगेत उभे आहेत। नाव न घेता मोदींचा शरद पवारांवर निशाणा। अंगात नाही बळ आणि चिमटाकडून पळ अशी विरोधकांची अवस्था। मोदींची नजर फिरली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काँग्रेसच्या काळात 80 वेळा संविधान बदलण्यात आलं। संविधान बदलण्याचं पाप आम्ही नाही केलं। संविधान बदलता येत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले। भाजप नेते नितीन गडकरी यांचं वक्तव्य। मनसेचा महायुतीतला प्रवेश धनुष्यबाण चिन्हामुळे फिसकटला। मनसेनं धनुष्यबाणावर लढावं यासाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही होते, तर राज ठाकरे इंजिन चिन्हावरच लढण्यावर ठाम होते, सूत्रांची माहिती। मनसेला शिवसेनेच्या जागांवर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र राज ठाकरेंनी प्रस्ताव नाकारला। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांकडून स्पष्ट। किरण सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावलं। किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी इच्छुक। भंडाराकडे जाताना नाना पटोलेंच्या कारला ट्रकची धडक। पटोले गाडीत नसल्यानं दुखापत नाही, तर मुद्दाम धडक दिल्याचा पटोलेंचा आरोप। पटोलेंची विचारपूस केली। वेगवेगळ्या पक्षात असलो तरी शत्रू नाही। अपघात मोठा आहे, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात घातपाताची परिस्थिती जी आहे ती उद्भवणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गाडीवरील हल्ल्याची चौकशी करा। पटोलेंसह काँग्रेस नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करा। महाराष्ट्र काँग्रेसचा पोलीस महासंचालकांसह निवडणूक आयोगाला पत्र। इलेक्शन ड्युटीवर न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबई हायकोर्टात भूमिका। ट्रेनिंग कॅम्पवर न येणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावं, आयोगानं ठणकावलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।